आत अंधार केलाय ना स्टेज. नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम। मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग द्वारा जनजातीय संग्रहालय भोपाल में आयोजित विविध कलाओं की एकाग्र गतिविधि गमक में पधारे एवं दृक श्राव्य माध्यम से इस कार्यक्रम का आनंद लेने वाले सभी रसिक श्रोताओं का हार्दिक हार्दिक स्वागत है। श्रोताओं, इस कोरोना काल के कठिन समय में हमारा दायित्व है कि हम कोरोना से बचाव के संबंध में जारी दिशा निर्देशों का पालन करें, मास्क का उपयोग अनिवार्य रूप से करें तथा आपस में तय दूरी से वार्तालाप करें। धन्यवाद। श्रोताओं, मराठी साहित्य अकादमी द्वारा आयोजित कार्यक्रम संत परिमल में मैं आपका स्वागत करती हूँ, वंदन करती हूँ, अभिनंदन करती हूँ। संत परिमल यानी संतवाणी की सुगंध। श्रोताओं, भारत भूमि संतों की भूमि है। यहाँ की माटी में आध्यात्म की सुगंध बसी हुई है। हमारे संतों ने अपनी काव्य रचनाओं से न केवल आध्यात्म की ध्वजा फहराई है, बल्कि अपने साहित्य से समाज सुधार का कार्य भी किया है। ईश्वर यद्यपि निर्गुण निराकार है, किंतु उस तक पहुँचने के लिए हमें सगुण साकार भक्ति मार्ग का सहारा लेना पड़ता है। संगीतमय रूप से ईश्वर का गुणगान करने की परंपरा भारत में प्राचीन काल से चली आ रही है। स्वयं भगवान ने कहा है, ना हम वसामि वैकुंठे योगी नाम हृदय न च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। अर्थात मैं न वैकुंठ में हूँ, न ही योगी जनों के हृदय में। मैं वहीं उपस्थित हूँ जहाँ मेरे भक्त गायन वादन करते हों। संयोग से आज कार्तिकी एकादशी, जिसे देव प्रबोधिनी एकादशी या देव उठनी ग्यारस भी कहते हैं, का शुभ दिवस है। ऐसे शुभ संयोग पर आज के कार्यक्रम में अवश्य ही देवता प्रसन्न होंगे। हमारा देश विविध रंगों, विविध संस्कृतियों और विविध काव्य प्रकारों से संपन्न है। उत्तर भारत में हिंदी साहित्य संत तुलसीदास, सूरदास एवं कबीरदास के दोहे, साखियाँ, चौपाई जैसे पदों से समृद्ध है, तो वहीं महाराष्ट्र में मराठी साहित्य संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम और संत नामदेव द्वारा रचित ओवी, अभंगों से समृद्ध है। हिंदी साहित्य का अभिन्न अंग दोहे है, तो देहू नामक ग्राम में संत तुकाराम का जन्म हुआ है। दोहे से देहू तक इस अनोखी संकल्पना के रचयिता हैं प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत तारे जी। भक्ति मार्ग की इन दो धाराओं को इस कार्यक्रम के माध्यम से आज यहाँ आपने एकत्रित किया है।
दो धाराओं के संगम होने से अवघा रंग एक झाला, या यूं कहें कि सब रंगों में एक रंग वो श्याम रंग हो जाता है। ऐसी ही अनुभूति आज हमें यहाँ इस कार्यक्रम के माध्यम से मिलने वाली है। साहित्य सृजन के साथ ही संगीत परंपरा को नए आयाम देते हुए वर्तमान युग में इन संतों की काव्य सुगंध, जो आज भी उतनी ही प्रासंगिक है, को बिखेरने के लिए आज हमारे बीच इंदौर से प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत तारे जी एवं उनके साथी कलाकार यहाँ पधारे हैं। मेरा निवेदन है और अनुरोध है कि सभी कलाकार कृपया मंच पर आसीन हो जाएं। सभी कलाकारों का परिचय यथा समय मैं अवश्य दूंगी। प्रथम मराठी साहित्य अकादमी के निदेशक श्री HR अहिरवार जी से आग्रह है कि वे सम्मान्य कलाकारों का स्वागत पुष्पगुच्छ से करें। श्रोताओं, अब मैं आपको कलाकारों का परिचय देती हूँ। कलाकारों के परिचय से इनके कला का ज्ञान तो होता ही है और इनके विस्तृत क्षेत्र का भी अनुमान होता है। आज के कार्यक्रम के संयोजक और संकल्पक प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत तारे जी की औपचारिक शिक्षा M.Tech PhD है। विभिन्न अंतर्राष्ट्रीय जर्नल्स में आपके 11 शोध पत्र प्रकाशित हैं। इंजीनियरिंग जैसे रुक्ष और रूखे विषय लेकर भी आपके भीतर एक कोमल कवि एवं लेखक अपनी संपूर्ण आभा के साथ विद्यमान हैं। आप एक पूर्णकालिक लेखक भी हैं। लगभग 300 से अधिक कथा, लेख और 150 से भी अधिक कविताएं प्रकाशित हो चुकी हैं। अनेक प्रतिष्ठित मराठी मासिकों में आपकी कथाएं और लेख नियमित रूप से प्रकाशित होते हैं। लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम्स जैसे प्रतिष्ठित और स्थापित अखबारों में भी आप स्तंभ लेखन का कार्य करते हैं। आप कथा कथन, व्याख्यान एवं काव्य पठन में भी निष्णात हैं। तारेवरची कसरत नामक कथाकथन के 150 से भी अधिक प्रयोग कर चुके हैं। अनेक मराठी साहित्य सम्मेलनों में शिरकत कर चुके प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत तारे जी इंदौर एवं मुंबई आकाशवाणी में भी मराठी कार्यक्रमों के संचालन करते हैं। वर्तमान में आप मराठी चित्रपटों के लिए संवाद लेखन और गीत लेखन भी कर रहे हैं। आपको बृहन महाराष्ट्र मंडल नई दिल्ली द्वारा गोवा अधिवेशन में जीवन गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया है। ऐसे विविध कला गुणों से संपन्न कलाकार प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत तारे जी का स्वागत है, अभिवादन है, वंदन है। आपके साथ आज गायक कलाकार पधारे हैं श्री कौस्तुभ अविनाश नाईक। उस्ताद अहमद हुसैन
मोहम्मद हुसैन से मौसीकी की तालीम प्राप्त करने का सौभाग्य आपको मिला है। युवा संगीत रचनाकार व संगीत संयोजक आप हैं और कई बड़े कलाकार जैसे पद्मश्री हरिहरन जी, तलत अजीज़ जी, पद्मश्री पीनाज मसानी के साथ भी आपने गायन और वादन की प्रस्तुतियां दी हैं। श्री कौस्तुभ नाइक का स्वागत, वंदन, अभिनंदन। आपके साथ गायक कलाकार हैं श्री रजत कुलकर्णी। रजत कुलकर्णी जी ने पिता श्री शैलेंद्र कुलकर्णी से संगीत की प्रारंभिक शिक्षा ली है। विगत 9 वर्षों से इंदौर की सुप्रसिद्ध गायिका श्रीमती वैशाली ताई बकोरे से आप शिक्षा ले रहे हैं। आपके साथ गायिका कलाकार हैं श्रीमती अमृता माणके जी। गायन की प्रारंभिक शिक्षा बुरहानपुर से प्राप्त की है। वर्तमान में संगीत की शिक्षा श्री अभय माणके जी से ले रही हैं। आपका गीत रामायण संगीत कार्यक्रम अत्यंत प्रसिद्ध है। श्रीमती अमृता माणके जी का स्वागत, वंदन, अभिनंदन। संगीत की कोई भी महफिल संगत के बिना, वादक कलाकारों के बिना अधूरी है। तबले पर आपका साथ दे रहे हैं श्री वैभव भगत। श्री वैभव भगत ने अनेक बड़े कलाकारों के साथ संगत की है। कीबोर्ड पर हैं श्री रवि सालके जी। आप बी म्यूजिक हैं और संगीत संयोजक भी हैं। झांझ मंजीरे पर श्री संजय अयाचेत साथ देंगे। आप भी आकाशवाणी के बी ग्रेड कलाकार हैं। सभी वादक कलाकारों का स्वागत, वंदन और अभिनंदन। परिचय की श्रृंखला यहीं समाप्त करते हुए डॉक्टर श्रीकांत तारे जी से अनुरोध है कि कार्यक्रम को आगे बढ़ाएं। धन्यवाद। ऋणु झुणु रे भ्रमरा, ऋणु झुणु रे भ्रमरा, सांडितु अवगुणु रे भ्रमरा, ऋणु झुणु रे भ्रमरा, सांडितु अवगुणु रे भ्रमरा। सांडितु अवगुणु रे भ्रमरा, ऋणु झुणु रे भ्रमरा, सांडितु अवगुणु रे भ्रमरा, ऋणु झुणु रे भ्रमरा, सांडितु अवगुणु रे भ्रमरा। सांडितु अवगुणु रे भ्रमरा। सौभाग्य सुंदरु रे भ्रमरा,
ऋणू झुणू ऋणू झुणू ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. नमस्कार. संत परिमळ या संतांच्या विचारांना तुमच्यासमोर प्रस्तुत करायला आमच्यासोबत जी संगत आहे ती तुम्ही आत्ता त्यांच्याबद्दल बरंचसं ऐकलं आहे. मी पुन्हा पटकन सांगतो. रजत कुलकर्णी माझ्यासोबत आहेत, त्यानंतर अमृता मांडके आहेत, वैभव भगत आहेत तबल्यावर, संवादिनीवर कौस्तुभ नाईक आहे, कीबोर्डवर रवी सालके आहे, झांज मंजिरावर सहाय्यक आहेत संजय आयचित साहेब. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत. अहिरवार साहब आपका भी बहुत बहुत स्वागत. निदेशक यहाँ पर आए हैं. चूँकि कार्यक्रम मराठी में है, मैं संक्षेप में बता दूँ. संतों के उत्तर भारत के जो संत हैं वो और दक्षिण या पश्चिम भारत के संत हैं, उनके विचारों की समानता इस कार्यक्रम में दर्शाई गई है. उसे सुर देकर उसे थोड़ा सा सुरीला बनाने की कोशिश है ये. तो मैं मराठी में संपूर्ण निवेदन करूँगा. मित्रांनो, मी जे इथे व्यक्त करणार आहे ना ते माझं नाही, ते सगळं त्या संतांचं आहे. ते कीर्तन नाही, ते प्रवचन नाही, ती माझी पायरी नाही. माझी लायकी, आमची सर्वांची जी पण पायरी आहे ते आम्ही जाणून आहोत. तुमच्याबरोबर मी काही केवळ संवाद करणार आहे, गप्पा म्हणूया त्याला हव्यास. काय होतं, तुकोबा, समर्थ रामदास, नामदेव, ज्ञानदेव, मुक्ताबाई अशी पश्चिमेकडची नावं घ्यायची. संत तुलसीदास, कबीरदास, मीराबाई, सूरदास अशी उत्तरेकडची नावं घ्यायची. किती या संतांनी पेरून ठेवलं आहे, किती आम्हाला दिलेलं आहे. आपण विचार नाही करू शकत. या संतांची नावं घ्यायची आणि आपली वाचा पवित्र करायची, एवढं फक्त आहे. त्यांच्याबद्दल मी आम्हाला काय सांगायचं. पण बालपणापासून जे ऐकलं आहे, वाचलं आहे, ते तुमच्यासमोर मांडण्याची संधी त्या परमपिता ईश्वराने आज मला दिली, एवढंच मी मानतो. एरवी तर आला इथे वेडा कोणी सांगण्या काहीतरी, म्हणू नका त्या प्रवचने माझी नसे ती पायरी. गप्पाष्टके तुमच्या सवे मांडतो येथे आता, थोडे तुम्ही द्या, थोडे तुम्ही घ्या, स्वस्थ मग जाऊ घरी. बस एवढी अपेक्षा आहे. आपण छान संवाद ठेवूया. आत्ता जे गाणं ऐकलं ना, भावगीता सदृश एक गीत होतं, ऋणू झुणू रे भ्रमरा. अरे साहब, इसका मतलब ये है, ज्ञानेश्वर माउली जो हैं 14वीं शताब्दी के संत हैं, बहुत बड़े. उन्होंने अब हम लोग सोच नहीं सकते, 16वें वर्ष में गीता के ऊपर बहुत बड़ा भाष्य लिखा, गीता ही पूरी लिखी, और 21वें वर्ष में अपने उम्र की समाधी ले ली थी. आमच्याकडे 16व्या वर्षाच्या मुलाला आई अजूनही बोर्नविटा हातात देते, बरोबर ना. आणि 16व्या वर्षी ज्ञानदेवांनी गीताही लिहिली, त्यानंतर कितीतरी श्लोकांची रचना केली, कितीतरी अभंगांची रचना केली, आणि 21व्या वर्षी समाधीस्थ झाले. विचार न करू शकणारा काहीतरी. ऋणू झुणू रे भ्रमरा हे भावगीत नहीं, ये भक्तिगीत है. भ्रमर को 6 पैर होते हैं. उसी तरह से हर एक व्यक्ति को 6 घ्राणेंद्रिय होते हैं. त्वचा, नाक, कान, डोळे, जिव्हा. 6वं त्यांनी सांगितलं मन. आणि ह्या सहा जे त्याचे घ्राणेंद्रिय आहेत त्याने मनुष्य आपलं जीवन व्यतीत करतो. पण ह्याच्यात गुंतून राहायचं नाही. सांडिशी अवगुणू रे भ्रमरा असं त्यांनी म्हटलेलं आहे. अवगुण तू सांडत जातोस, याच्यातून बाहेर ये आणि मुक्ती मार्गाकडे जा. ज्ञानेश्वरांनी जे म्हटलंय तेच उत्तरेत कबीरांनी म्हटलंय, नाही का. कबीरांनी काय म्हटलं त्याच्यातच की जरा संभाळ, चादर जरा फाटलेली है, झीनी झीनी चदरिया है, उसमें जास्ती पैर नहीं गंवाना, तो फट जाएगी, आप नीचे गिर जाएंगे. कौस्तुभ, हाँ, इसे हम स्वरों में प्रस्तुत कर सकते हैं. हाँ, कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए.
चदरिया झीनी रे झीनी। चदरिया झीनी रे झीनी, हे राम नाम रस भीनी। चदरिया झीनी रे झीनी, हे राम नाम रस भीनी। चदरिया झीनी रे झीनी। जब मोरी चादर बन घर आई, रंग रेस को दीनी। हाँ, जब मोरी चादर बन घर आई, रंग रेस को दीनी। ऐसा रंग रंगा रंग रे रंगा रंग रे लालो लाल कर दीनी। चदरिया झीनी रे झीनी, झीनी झीनी, हे राम नाम रस भीनी। चदरिया झीनी रे झीनी, हे राम नाम रस भीनी। चदरिया झीनी रे झीनी। ध्रुव प्रहलाद सुदामा ने ओढ़ी चदरिया। हाँ, हाँ, ध्रुव प्रहलाद सुदामा ने ओढ़ी, सुखदेव ने निर्मल कीनी। चदरिया सुखदेव ने निर्मल कीनी। दास कबीर ने ऐसी ओढ़ी है, दास कबीर ने ऐसी ओढ़ी, जो की त्यों धर दीनी। चदरिया झीनी रे झीनी रे झीनी झीनी, हे राम नाम रस भीनी। चदरिया झीनी रे झीनी रे झीनी रे झीनी। वाह वाह, क्या बात आहे कौस्तुभ. कबीराचे विचार संगीतात किती चपखल पद्धतीने त्याने विचार व्यक्त केलेत. काय होतं, कबीर वाचताना त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करताना ना, कबीराची कितीतरी रूपं मला अचंबित करून जात होती. कबीरासाठी वाचक हा साधू आहे, त्याला ऐकणारा हा साधू आहे. मी लिहिलेलं आणि मी सांगितलेलं वाचणारा आणि समजणारा प्रत्येक व्यक्ती साधक असून मी यत्किंचित आहे असं जेव्हा कबीर म्हणतो तेव्हा तो अधिकाधिक विशाल होत जातो. कबीर कहते हैं कि वाचक तो साधु है, मैं तो यत्किंचित हूँ. तब ऐसा जब कबीर जी कहते हैं तो वो अधिकाधिक विशाल होते जाते. कबीर विशाल होतो म्हणजे विचार म्हणून. आमचे तुकोबा सुद्धा म्हणतात ना, अणु रेणू या तोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे तुकोबांचं स्वरूप विशाल आहे, पण ते विचार म्हणून विशाल आहे. आणि त्यांनी दिलेला अमृत अनुभव हा आकाशासारखा आहे. पण हा अमृत अनुभव घ्यायला साधू हवा. तिथे मूर्ख चालत नाही.
मूर्खांना उपदेश देणं संतांनी सुद्धा टाळलं आहे. कबीर स्वतः धीटपणे म्हणतो, मूर्ख को समझावते ज्ञान गाठी को जाय. अब मूर्ख को नहीं समझा सकते. मूर्ख को समझावते ज्ञान गाठी को जाय, कोयला होई न उजरो, 9 मन साबण खाय. कितीही साबण लावा, त्याला काय अर्थ आहे? मराठीत आम्हाला वामन पंडितांनी सांगितलं बरं का, 17व्या शतकात. त्यांनी काय सांगितलं? प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, तृषार्थाची तृष्णा मुगजळ पिऊनही विचितळे, सशाचेही लाधे विपिनही शृंगही जरी, परंतु मूर्खाचे हृदय धरविना क्षणभरी. मूर्खों के संग आप नहीं रहिएगा, ये ज़्यादा अच्छा है. मूर्खांसोबत नका राहू. मंडळी, कबीर आणि तुकोबा या 3 शतकांचं अंतर आहे, पण विचारात 3 मिलीमीटरचं सुद्धा अंतर नाही. दोघंही साधारण मागच्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. कबीर हा कोष्टकरी वाढला, तर तुकोबा हे कुणबी. तुकोबांच्या विचारात आणि कबीराच्या विचारात इतकं साम्य आहे की दोघांचं जे विद्रोही व्यक्तिमत्व आहे ते कितीतरी वेळा समोर आलेलं आहे. पण एक छोटासा फरक आहे की कबीरांनी निर्गुण ईश्वराला मानलं आणि तुकोबांचा ईश्वर हा सगुण आहे. त्यांना फक्त एकच ईश्वर माहिती. कोणता? पंढरीनाथ. पंढरपूरचा विठ्ठल हा तुकोबांचा सगुण ईश्वर. त्यांनी सातत्याने काय म्हटलं? सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी करकटावरी ठेवून या, तुका म्हणे माझी हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. म्हणजे मला जे काही सुख आहे ते फक्त श्रीमुखात आहे. हां, हे आपण सुरात ऐकूया ना अमृताजी. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी.
कर कटावरी ठेवूया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान. संतांचं तर वचन आहेच, प्रश्नच नाही. पण मला आज ह्या अभंगांना ज्यांनी चाली दिल्या आहे ना, त्यांचं पण कौतुक करावं असं वाटतं. अमृताजींच्या सुमधुर आवाजात आपण जेव्हा गाणं ऐकतो ना, याचं संगीत कुठेतरी मनाला भिडतं. त्या ज्या लोकांनी तुम्हापर्यंत पोहोचवलं आहे, तुम्हा आमच्यापर्यंत, ते त्यांचे काम खरंच मोठं आहे. महाराष्ट्रात काय जवळजवळ बहुतांश संतांनी पंढरपूरचा विठ्ठल हेच प्रमाण मानले. बहुतांश. चोखामेळा काय म्हणतो, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. म्हणजे त्यांच्या नजरेत काही नाही, काही जे पण आहे माझ्यासाठी पंढरी आहे, आणि ते तर प्रत्यक्ष चक्रपाणी उभा आहे. त्यांना असं नमूद करावं असं वाटतं, आणि माझी सगळीच्या सगळी सेवा जी आहे ना, ते मी त्या पंढरीनाथाच्या चरणी अर्पण करणार आहे, बाकी काहीही नाही. एखादा आपण याला अपवाद घेऊ शकतो, समर्थ रामदासांचा. त्यांना रामाशिवाय दुसरं काहीही कबूल नव्हतं असं म्हणूया. म्हणजे कदाचित गणेशानंतर त्यांनी रामाचं जे स्तुतिस्तवन गायलेलं आहे, तेवढं स्तुतिस्तवन तर कुणाही संतांनी केलेलं नाही. त्यांनी तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चेहऱ्यात राम पाहिला. संत रामदास जी जब गए थे पंढरपुर, तो उन्हें लगा कि ये ऐसे क्यों खड़े हैं, वहाँ तो विठ्ठल की मूर्ति है. वो सोचने लगे कि ये श्री राम ऐसे क्यों खड़े हैं, इनके धनुष कहाँ गए, सीता जी कहाँ गई. तो उन्होंने अपने एक अभंग में लिखा है, इथे कारे उभा श्रीरामा मन मोहना मेघश्यामा. यहाँ क्यों खड़े हो भाई राम जी, अयोध्या चलो, यहाँ क्यों खड़े हैं. इथे कारे उभा श्रीरामा मन मोहना मेघश्यामा, चाप बाण काय केले कर कटावरी ठेविले. का बाधरीला बोला कारे वेश पालटला, काय झाली अयोध्यापुरी इथे वसविली पंढरी. शरयू गंगा काय केली कैची भीमा मेळविली, कुठे वानरांचा मेळा दिसे हनुमंत ऐकला. काय झाली सीतामाई इथे रांडली रखुमाई, इथे कार उभा श्रीरामा मनमोहना मेघश्यामा. म्हणजे त्यांनी विठ्ठलाला श्रीराम स्वरूपात इतकं घडवून टाकलं की जर ते विठ्ठलाने ऐकलं असेल ना, तर त्याला कुठे आपल्या तरी कुंभमेळ्यात आपला जुळा भाऊ तर हरवला नाही ना, अशी काहीतरी शंका वाटली असावी. अर्थात रामाचा उल्लेख कबीरानेही आपल्या अनेक दोह्यातून केलेला आहे. परंतु कबीराची निर्गुण लेखणी आणि त्याला दिसणारा सगुण राम याच्यात कुठेही गोंधळ नाही. हमारा धन सम्मे रमे रमावे जोई, जाग ताकर राम नाम रस होई, हे रामाचं गुणगान म्हणूया. किंवा हमारा धन माधव गोविंद, धरन धर इहे सार धन कहिये, जो सुख प्रभु गोविंद की सेवा, सो सुख राज न लहिये. असं म्हणत त्यांच्या इतर रचनेत कृष्णभक्तीसुद्धा आहे, रामभक्तीसुद्धा आहे. पण कबीर जेव्हा आपण अधिकाधिक अभ्यासतो तेव्हा जाणवतं की मीरेला जो जाके सर मोर मुकुट मेरोपती होई, हा जो ईश्वर अभिप्रेत आहे तो कबीराला नाही. त्याचा तो त्याच्या डोळ्यासमोर काळा सावरा माखन चोर गोविंद असं नाहीच. काय होतं की एखादी आई आपल्या बाळाला कसं बबड्या राजू असं वेगळ्या नावाने संबोधते ना, तसंच हे संत लोक, संत म्हणूया, ही मंडळी आपल्या ईश्वराला वेगळ्या नावाने संबोधतात. आणि मग सामान्यांना काय कळतं, सामान्यांना कळतं ते मूर्त स्वरूप म्हणजे राम कृष्ण. आपण लोक तर काय करतो, मन सुद्धा जेव्हा म्हणतो ना मन, तेव्हा आपण मनाचा आकार ठरवायला लागतो. सामान्य जणांना ईश्वरसुद्धा कसा कळतो की बाबा काही एक खूप सारे ईश्वर आहे, त्यांची कुठेतरी स्वर्गात वस्ती आहे, मग त्यांचा राजा इंद्र आहे, त्याला एक सेपरेट असं एक आलिशान महाल आहे, तो तिथे राज्य करतोय. संतांना हे कबूल नाही, किमान कबीराला तरी नाही. कबीराने तर निर्गुण निराकार ईश्वर असं म्हटलेलं आहे. कबीर निर्भय राम जपू जब लागी दिवे वात, तेल घटे बाती बुजे सोवेगा दिन रात. त्याने म्हटलं की ईश्वराचं स्मरण करा फक्त. वात हळूहळू तेल संपते आणि वात विझायला आहे, त्यामुळे त्याच्या आधी ईश्वराचं स्मरण करून घे बाबा. जोपर्यंत समयरूपी शरीरात प्राणरूपी वात आहे तोवर रामाचं भजन करून घे. आणि रामानाचं भजन करायचं म्हणजे काय करायचं, राम 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 थोडी करायचं. ईश्वराचं नाव घेतल्याने कुठेही मनात वाईट विचार येत नाही,
त्यामुळे आपल्या मनाला गुंतवून ठेवायचं म्हणून रामनाम जपायचं. कबीरदासजींनी तर रामाचं हे असं जरी स्वरूप आलं तरी संपूर्ण राम जो प्रकट केला ना तो तुलसीदासजींनी. त्यांच्यासमोर रामाशिवाय कुणीही नाही. राम म्हणजे फक्त राम. आणि रामाचं लहानपणापासूनचं जे वर्णन केलं ना, काय तुलसीदासांनी वर्णन केलं तुम्हाला सांगतो. म्हणजे त्यांचं ठुमक चलत रामचंद्र हे आपण जेव्हा ऐकतो ना, तेव्हा एक गोंधळ जरूर होतो आपला, की आपल्याला ते बाळ तसं दिसायला लागतं. त्यामुळे आपण बघूया त्या बाळाचं फिलिंग येतं का. ठुमक चलत पाहून पहा, आपल्याला असं वाटतं ना की आपल्या घरातलं एखादं बाळ असं फिरतंय. कमाल आहे. म्हणजे तुलसीदासजींनी हे जे केलेलं आहे. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र. किलकी किलकी उठत धाय, किलकी किलकी उठत धाय, गिरत भूमी लटपटाय. धाय मातु गोदरेत, दशरथ कीरनिया. ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र. अंचल रज अंगजारी, अंचल रज अंगजारी, विविध भाती सोदुलारी, विविध भाती सोदुलारी. तन मन धन वारी वारी, तन मन धन वारी, तन मन धन वारी वारी. कहत मृदु बचनिया. ठुमक चलत बाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र. तुलसीदास अति आनंद, तुलसीदास अति आनंद, देख के मुखारविंद, देख के मुखारविंद. रघुवर छवि के समान, रघुवर छवि के समान, रघुवर छवि बलिया. ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र. काय अगदी डोळ्यासमोर आपलं बाळ, आपलं शेजारं बाळ असं येतं की नाही ठुमक चालताना. चालतंय, दोडू दोडू धावतंय.
बहुतांश उत्तरेच्या संतांनी दोह्याच्या स्वरूपात आपलं भक्तिरस मांडलेलं आहे. दोहे म्हणजे काय, मी हिंदी साहित्याचा ज्ञाता नाही, त्याचा अभ्यासक सुद्धा नाही, परंतु पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत 13 शब्द आणि मधल्या ओळीत 11 शब्द असे ज्याचे येतात तो दोहा, ते भक्ती स्वरूपात त्यांनी ते मांडलेलं आहे. आताही असं आहे ना, आपण किती चारोळ्या म्हणतो, त्यानंतर हायकू म्हणतो मराठीत, शार्दूल विक्रीडित हा प्रकार आहे, असं हिंदीमध्ये दोहे. हे दोहे निश्चित काय हे आपण थोडंसं श्रोत्यांना सांगूया, म्हणजे दोह्यांनी आपल्याला कळेल की दोहे म्हणजे निश्चित काय. माटी कहे कुमार से तू क्यों रोते मोर, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तो, मैं रोंदूंगी तो। माटी कहे कुमार से तू क्यों रोते मोर, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तो, मैं रोंदूंगी तो। आए हैं सो जाएंगे, आए हैं सो जाएंगे, राजा रंग फकीर एक सिंहासन चढ़ी चले, दूजे बंधे संजीर, दूजे बंधे संजीर। दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न को, जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को हो, तो दुख काहे को हो। पत्ता टूटा डाल से, पत्ता टूटा डाल से, ले गई पवन उड़ा, पत्ता टूटा डाल से, ले गई पवन उड़ा। अब के बिछड़े कब मिलेंगे, मिलेंगे, अब के बिछड़े कब मिलेंगे, गए दूर पर जा। कबीरा आप ठगाइए और न ठगिए को, कबीरा आप ठगाइए और न ठगिए को, आप ठगे सुख उपजे और ठगे दुख हो, आप ठगे सुख उपजे और ठगे दुख हो, और ठगे दुख हो, और ठगे दुख हो। आता याच्यात कुठे भक्तिरस आहे, पण तरीही समाजाला एक सुस्पष्ट अशी दिशा आहे. असं वागलं तर तुम्हाला सगळं सुख मिळणार आहे, नाही तर ठीक आहे तुमची मर्जीच आहेच. आणि मग काय होतं, हे मुक्तीच्या मार्गावरचं पहिलं पाऊल असतं. ही पायरी ओलांडली की मग मूर्ताकडून अमूर्ताकडे जाता येतं, आणि स्वरूपाकडून आपलं मन अरूपाकडे कसं जायचं ही शिकवण
या संतांनी या दोह्यांच्या स्वरूपात, अभंगांच्या स्वरूपात आपल्या सातत्याने दिली आहे. ज्याला देह आहे तो नश्वर, आणि जर ईश्वराला देह असला तर मग तो ईश्वर कसा असेल? तो नश्वर नाही का? म्हणून मग त्याचं स्वरूप नाही, मग तो अरूप. एकदा ईश्वराला देहाच्या बंधनातून मुक्त केलं की त्या मुक्तीकडे जाण्याचा आपला मार्गही मोकळा होतो आणि आसक्तीपासून आपण हळूहळू लांब जायला जातो, अशी संतांची शिकवण. असा अमूर्त ईश्वर कबीराला भावला, त्याला तो कळला. कबीराच्या ईश्वराला नाक नाही, डोळे नाही, कान नाही, देह नाही, एवढंच काय, तो स्त्री नाही, पुरुष नाही, काळा नाही, गोरा नाही, काहीही नाही. त्याचं काय म्हणतं, लाली मेरे लाल की जित देखो तिथं लाल, लाली देखन में गई मैं भी हो गई लाल. बस ईश्वरात मी सामावून गेलो, एवढं पुष्कळ आहे. पश्चिमेच्या संतांची अवधारणा काही संतांची थोडीशी वेगळी आहे. पुन्हा मी त्याच दिशेला येईन की विठ्ठल हा जसा या संतांना भावला, महाराष्ट्राच्या संतांना, तितकं मूर्त स्वरूप आणखीन कुठल्याही संतांनी दाखवलेलं नाही. संत नामदेव देवांनी काय म्हटलं, त्यांच्याकरता तर तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, म्हणजे माझं जे काही आहे ते विठ्ठलच आहे सगळं. त्या मूर्तीच्या चरणी त्यांनी आपली निष्ठा संपूर्णपणे ठेवलेली आहे की माझं जे काही आहे ते तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देह विठ्ठल, देवपूजा विठ्ठल. रजत, आपण हे म्हणू शकतो नाही का? या. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. माता विठ्ठल पिता विठ्ठल, माता पिता माता विठ्ठल पिता विठ्ठल, बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल, बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल, गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल, गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल, निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल, निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, तीर्थ विठ्ठल
विठ्ठल देवपूजा विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल नामा म्हणे माझ विठ्ठल सापडला नामा म्हणे माझ 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 म्हणून कळी काळ म्हणून कळी काळ म्हणून कळी काळ पाड नाही पाड नाही पाड नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 नामा म्हणे मज विठ्ठल सापडला म्हणून कळी काळ पाड नाही. आता विठ्ठल सापडला, आता कशी काळजी करायची? काळ असू दे कळी असू दे कोणाची आम्हाला बिलकुल टेन्शन नाही. आता विठ्ठल सापडलाय. आणि हे आम्ही जेव्हा आहिर भैरवमध्ये ऐकतो तेव्हा विठ्ठलांच्या समक्ष संपूर्ण विठ्ठल उभा राहतो. ह्या कार्यक्रमात एका मोठ्या संतांचा उल्लेख केल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. संत सूरदास उत्तरेकडचे, सगळ्यांना सूरदासांविषयी ठाऊक आहे. ते काय होते, कसे होते, याच्यापेक्षा ते कोण होते हे जाणून घेणं अधिक महत्त्वाचं. त्यांचे वडील रामदास गायक होते. वल्लभाचार्यांनी त्यांना ते श्रीकृष्ण भक्तीची दीक्षा दिली आणि ते त्या दिशेला वळले. सूरसागर या ग्रंथात त्यांनी श्रीकृष्णाच्या जीवनाचं वर्णन केलं. सूरसागर या ग्रंथांचं आत्ता हार्वर्ड विद्यापीठाने 2015 संपूर्ण भाषांतर केलं इंग्रजीचं, बरं का. असं म्हणतात, आख्यायिका आहे की अकबर बादशाहने बिरबलाला सांगितलं की बिरबला मला घेऊन चल, त्यांची माझी भेट घडवून आणली आणि बिरबलांनी गळ घातली की अकबर बादशाहचं तू स्तुतीस्तवन तयार करायचं. आता तुकारामांनी पण तेच केलं, रामदासांनी तेच केलं आणि इकडे सूरदासांनी तेच केलं. स्पष्ट नकार दिला, अजिबात शक्य होणार नाही. स्तुतीस्तवन मी फक्त ईश्वराचं गाणार आहे, कुठल्याही सम्राटाचं नाही. मग ठीक आहे, त्यांनी त्याच्याकडून इतर कवनं लिहून घेतली आणि सूरदास आज एक जागतिक स्तराचे कवी झालेत हार्वर्ड विद्यापीठामुळे. आपण हे सगळं ऐकतो ना, पण जेव्हा विठ्ठल आहे, राम आहे, हे जे मूर्त स्वरूप पाहतो. पण आत्ता तुकडोजी महाराजांनी आत्ता आमच्या समोरच होते ना तुकडोजी, त्यांनी काय म्हटलं, मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देवा अशानं भेटायचं नाही हो. देव बाजारचा भाजीपाला नाही, भावताव काय करताय.
मला हे दे मग मी तुझी भक्ती करेन, शक्यच नाही. सूरदासांनी पण हेच म्हटलेलं आहे की तुम्ही ईश्वर 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 कितीही करा, पण जोपर्यंत मनात तुमच्या भावनेत असेल तशी शुद्ध भावने, तोवर तुम्ही कुठल्याही स्तराला पोहोचू शकत नाही, ते शक्यच नाही. कितक दिन बिन हरी सुमिरन बिन कर करे असं संत सूरदासांनी म्हटलंय. म्हणजे खोटं बोलू नका, निंदा नाला, सगळ्या संतांनी हेच शिकवलंय ना की सचोटीने वागा, गैर वागू नका. सूरदासांनी हेच म्हटलंय. ईश्वर भक्तीपेक्षा समाजाला दिशा देण्याचं कार्य ज्या संतांनी केलं आहे त्या सूरदासांचं नाव प्रामुख्याने घेतलं जाईल. रजत, आपण सूरदासांचं थोडंसं हे आपण सांगूया. कितक दिन हरि सुमिरन बिन खोए, कितक दिन हरि सुमिरन बिन खोए, कितक दिन हरि सुमिरन, हरि सुमिरन, हरि सुमिरन बिन खोए, कितक दिन हरि सुमिरन बिन खोए. परनिंदा 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 रस में रस नाहे, परनिंदा रस में रस नाहे, परनिंदा रस में रस नाहे. जपने परत डबोए, कितक दिन कितक दिन कितक दिन हरि सुमिरन, हरि सुमिरन, हरि सुमिरन बिन खोए, कितक दिन हरि सुमिरन बिन खोए. तिलक लगाए चले बन स्वामी, तिलक लगाए चले बन स्वामी. आ तिलक लगाए चले बन स्वामी, तिलक लगाए चले बन स्वामी. विषयन के मुख जो, विषयन के मुख जो, कितक दिन हरि सुमिरन बिन खोए, कितक दिन हरि सुमिरन बिन खोए, कितक दिन हरि सुमिरन, हरि सुमिरन, हरि सुमिरन बिन खोए, कितक दिन हरि सुमिरन बिन खोए. काल बली ते सब जग का पत, काल बली ते सब जग का पत, काल बली ते सब जग का पत. ब्रह्मादिक हूँ रोय, काल बली ते सब जग का पत, काल बली ते
सब जग कापत काल बलि ते सब जग कापत ब्रह्मादिक हूरो ओ सूर्य अधम की कहो कौन गति सूर्य अधम की कहो कौन गति उदरी भरे पर सोए कि तक दिन हरि सुमिरन बिन खोए कि तक दिन हरि सुमिरन बिन खोए परनिंदा 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 रस में रस नाहे परनिंदा रस में रस नाहे परनिंदा रस में रस नाहे जपने परात डबोए कि तक दिन कि तक दिन कि तक दिन हरि सुमिरन बिन हरि सुमिरन बिन हरि सुमिरन बिन ओ वाह वाह रे, क्या बात आहे. हेच्या हेच शब्द आहे ना, कितक दिन हरी सुमिरन बिन खोय. पर निंदा रस में रस नाही. कोणाची निंदा कशाला करायची, त्याच्यात अजिबात अजिबात रस नाही. आणि आम्ही रोज मालिकांमध्ये काय पाहतो, हेच पाहतो ना, कोणाची तरी निंदा नालस्ती सातत्याने आमच्या डोक्यात हे असं कुठेतरी भरवलं जात आहे. संतांच्या वचनावर चालायचं ते यासाठी. कितक दिन हरी सुमिरन बिन, किती दिवस काय आता चाललंय, काय काही हरी सुमिरन काही नाही. म्हणजे संतांनी कितीतरी वेळा सातत हे म्हटलंय, हरी भजना वीण काळ घालवू नको रे. हेच आहे ना, याचं हिंदी करा किंवा त्याचं मराठी करा, शेवटी विचार एकच आहे. पण होतंय काय, इतके माया मोह हे सगळे आपल्या अवतीभोवती लागलेले आहेत. षड्रिपू आपल्याने त्यांनी इतक्या वाईट पद्धतीने ग्रासून ठेवलेलं आहे की आपण बाहेर निघायला तयार नाही आणि ते आपल्याला सोडायला तयार नाही. कोणाला समजवायचं. आत्ता पण आपण इथे सगळे आहोत, एका विशिष्ट मनस्थितीत आहोत. सगळं सोडायचं, भक्ती मार्गाने चालायचं, काही वाईट करायचं नाही. इथून बाहेर गेल्यावर आपण असं करूच शकणार नाही. व्यवहारात जायचं म्हणजे कुठेतरी हे सगळं करावंच लागतं. ही खूणगात आपण मनाशी इतकी पक्की बांधून ठेवलेली आहे की आपण त्याच्याशिवाय कदाचित चालू शकत नाही. म्हणून भक्ती मार्गाकडे जाऊ शकत नाही, म्हणून मुक्ती मार्गाकडे जाणं आपल्याला शक्य होत नाहीये. काय म्हणाले कबीरजी, किती जणांना समजवायचं, किती म्हणजे किती जणांना समजवलं तरी पण आंधळ्याला तुम्ही किती दिवा दाखवणार. आत्ता मी एक किस्सा वाचला. एक माणूस झोपडीत होता आणि त्याला घरी जायचं होतं. तो कोणाकडे तरी आला होता, तर आंधळा होता. जायचं कसं, त्यांनी विचारलं ज्याच्याकडे आला होता त्याला, का रे बाबा बाहेर उजेड आहे की रात्र आहे, काय झालं, म्हणजे प्रकाश आहे की अंधार आहे. तो म्हणाला, बाबा रे तू आंधळा आहे, प्रकाश असला तरी तुला काय फरक पडणार आहे, आणि रात्र असली तरी काय तुला फरक पडणार आहे. तो म्हणे, हो हे बरोबर, पण मग एक काम कर, तू मला एक कंदील दे म्हणजे मी जाऊ शकतो. रात्र आहे, त्यांनी सांगितलं रात्र आहे. परत तो हसायला लागला, तुला कंदील कशाला हवा, तुला दिसणारच नाही काही. तो म्हणाला, बरोबर मला काही दिसणार नाही, पण किमान समोरून जर कोणी आलं तर त्याला तो प्रकाश दिसेल आणि माझं कोणीतरी एक माणूस चालून येत आहे, माझ्यावर कोणी आपटणार नाही, एवढं तरी होईल. याला पटलं, ते अगदी बरोबर तुझं म्हणणं आहे. आणि त्याला कंदील लावून दिला. हात चालायला लागला आणि वाटेत चालता चालता एक माणूस चालायवर आपटला. आता मात्र हा आंधळा चिडला, का रे बाबा तू पण आंधळा आहेस का म्हणलं. तो म्हणाला, नाही. मग माझ्या हातात एवढा कंदील आहे, तुला दिसला नाही. तो माणूस हसला, अरे तो कंदील केव्हाच विझलेला आहे, तो आंधळा आहे, तुला कळलं नाही. तर हेच म्हणतात कबीरजी, कोणाकोणाला समजावायचं. केही समजावं में सब जग अंधा. कोणाकोणाला समजावायचं. एक दुई होई तो उन्हें समझाऊं मैं, एक दो असतील तो उनको समझा सकते हैं सब, लेकिन दुनिया को कैसे समझा, सारा जग ही अंधा. के ही समझाऊं मैं सब जग अंधा. कैसे करेंगे, काली एक से.
के ही समझाऊं मैं सब जग अंधा। के ही समझाऊं मैं सब जग अंधा। तेरी समझाऊं मैं सब जग अंधा। के ही समझाऊं मैं सब जग अंधा। तेरी समझाऊं मैं सब जग अंधा। एक दुई हुए तो उन्हें समझाऊं मैं। एक दुई हुए तो उन्हें समझाऊं मैं। के ही समझाऊं मैं सब जग अंधा। के ही समझाऊं मैं सब जग अंधा। सगळ्या जगाला ठाऊक आहे की शेवटी 4 जणांच्या खांद्यावरच जायचं आहे. शेवट सगळ्यांचा निश्चित आहे. या जगात 2च सत्य, जन्म आणि मृत्यू. पण तरीही कोणी ऐकायला तयार नाही. कोणीही माया मोह याच्या पाशातून बाहेर यायला तयार नाही. हो कहत कबीर सुनो भय साधो. कहत कबीर सुनो भय साधो. एक दिन तो जाना है दूसरे के कंधा भाई. के ही समझाऊं मैं सब जग अंधा. के ही समझाऊं मैं सब जग अंधा. एक दुई हुए तो उन्हें समझाऊं मैं. के ही समझाऊं मैं सब जग अंधा. सब जग अंधा. सब जग अंधा. अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग. रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला. मी तू पण गेले वाया. मी तू पण गेले वाया. पाहता पंढरीच्या राया. पाहता पंढरीच्या राया. अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग. रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. 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 राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. 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 राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम.
यात्रा अनंत है, यात्रा अनंत है, पर कहीं ना कहीं विश्राम लेना ही पड़ता है। श्रोताओं, आज की इस दोहे से देहू तक की यात्रा आज यहीं विश्राम लेती है। एक सूचना है, गमक कार्यक्रम के अंतर्गत इसी सभागार में 28 नवंबर से 30 नवंबर तक पुतुल समारोह का आयोजन किया गया है। पुतुल समारोह देश में प्रचलित कठपुतली परंपरा का एकाग्र प्रदर्शन एवं व्याख्यान होगा। कृपया इस कार्यक्रम का भी आनंद अवश्य लें। श्रोताओं, आप सभी निरोगी निरामय रहें और इस वैश्विक महामारी से सुरक्षित रहें, इसी शुभकामना के साथ नमस्कार, शुभ रात्रि।